राम राम मंडळी, व्हिएतनाम सिरीजच्या परत एका नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आपला व्हिडिओ येतोय. एका महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त होतो. यावर लवकरच मी एक खुलासा करणार आहे. पण तत्पूर्वी आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण दनांगच्या समुद्र किनाऱ्यावरून थेट आपण आज जाणार आहोत एका जादुई ठिकाणी आणि त्यानंतर नाईट मार्केटमध्ये चाकणार आहोत भन्नाट स्ट्रीट फूड. चैतन्यने तर आज ऑक्टोपस पण ट्राय केला. शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे. मित्रांनो, एक तासभर रेस्ट केल्यानंतर आहे ना निघालोय परत थोडंसं दनांगला एक्सप्लोअर करायला. आणि आता मी आहे ग्रॅबमध्ये. इथे हान रिव्हरवरती एक ब्रिज आहे, एक लव पियर म्हणून अट्रॅक्शन आहे. तर मागच्या वेळेस मी आलो होतो जेव्हा व्हिएतनाममध्ये, तेव्हा मी इथे गेलेलो नव्हतो. पण आता फॅमिलीसोबत आहे तर म्हटलं तिकडे जाऊया, बघूया अजून काय काय आपल्याला तिकडे बघायला मिळतं. ते तिथे जवळ आहे ना ड्रॅगन ब्रिज पण आहे आणि ड्रॅगन ब्रिजच्या जवळच एक नाईट मार्केट पण आहे. तर सगळं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू, बघू काय काय बघायला मिळतं. ते आपल्यासोबत ग्रॅबचे ड्रायव्हर आहेत. हॅलो हॅलो. तर आणि यार व्हिएतनामी लोक आहे ना खूप जास्त फ्रेंडली आहेत. म्हणजे मी तिसरा टाइम आहे माझा व्हिएतनाममध्ये. लोक खूप हेल्पफुल आहेत, फ्रेंडली आहेत. फक्त एवढा एकच प्रॉब्लेम आहे इथे की इकडच्या लोकांना जास्त इंग्लिश नाही आहेत. पण त्यातल्या चालून जातं, म्हणजे ट्रान्सलेटर जर तुमच्याकडे असेल ना मग काही प्रॉब्लेम नाही आहे, ते समजून घेतात मग. तर बाकी आता संध्याकाळची वेळ आहे, असा काही नजारा आहे आता इकडे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हिएतनाममध्ये सध्या इकडे हिवाळा चालू आहे, तर इकडे संध्याकाळ खूप लवकर होऊन जाते, म्हणजे अंधार थोडा लवकर पडतो. त्याच्यामुळे आता थोडासा अंधार पडलेला आहे. 5 वाजता आता संध्याकाळचे, पण 5 वाजताच बघा ना तुम्ही, इथे थोडासा अंधार पडल्यासारखा वाटतोय. तर मित्रांनो, एक 5 मिनिटाच्या राईड नंतर आहे ना पोहोचलो इकडे अट्रॅक्शनवरती. आणि हे बघा माझ्या समोर ही पूर्ण मोठीशी नदी तुम्हाला दिसतीये, ही हान रिव्हर आहे. आणि मोठासा हा स्टॅच्यू आहे, जसा सिंगापूरमध्ये आहे ना त्या टाईपमध्ये इथे स्टॅच्यू बनवून ठेवलेला आहे. आणि हा तो दनांगचा फेमस ब्रिज आहे, ड्रॅगन ब्रिज. ते तिकडे सगळ्यात पुढे आहे ना, सगळ्यात शेवटी तुम्हाला ते ड्रॅगनचं तोंड दिसतंय. आणि असा पूर्ण ड्रॅगन आहे. दर शनिवारी आणि रविवारी इथे फायर शो होतो, पण आज नाही होणार कारण की आज गुरुवार आहे. पण रिव्हर खूप मस्त दिसतंय, मोठंसं पात्र आहे एकदम. आणि असा काही सीन आहे सध्या इकडे. समोर मोठंसं हान नदीचं पात्र होतं. दनांग शहराचं हृदय, शांत पण जिवंत. आणि तिच्या काठावरती एक खास आकर्षण होतं, तुओंग क्या चेप हुआ रोंग, म्हणजे स्क्रॅप टर्निंग इनटू ड्रॅगन स्कल्पचर. माशाची शेपटी आणि ड्रॅगनचं तोंड असलेली एक मूर्ती इथे होती आणि त्या ड्रॅगनच्या तोंडामधून पाणी निघत होतं. श्राव्या कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. नजारा कसा आहे? खूप सुंदर आहे. आणि मला मज्जा येते. समुद्र बीचवरती कसं वाटलं आज? मला खूप भारी वाटलं. हां, मला ऍक्च्युअली मध्ये भिजायचं होतं, पण मग उद्या आपण परत जाणार आहे, त्याच्यामुळे उद्या मी पूर्ण भिजणार. आता ही मूर्ती फक्त एक शिल्प नाही, तर व्हिएतनामी संस्कृतीतील एक सुंदर कथा आहे. एक साधा मासा जो संघर्ष करत करत शेवटी ड्रॅगन मध्ये रूपांतरित होतो. म्हणजेच मेहनत, धैर्य आणि चिकाटी असेल तर कोणीही उंच भरारी घेऊ शकतो. त्या मूर्तीच्या समोर उभं राहून आम्ही काही क्षण शांत झालो. समोर वाहणारी हान नदी आणि तिच्यावर पडलेलं शहराचं प्रकाशमान प्रतिबिंब, जणू सगळंच एखाद्या चित्रपटासारखं. रात्रीचा बघा यार नजारा कसला भारी दिसतोय आता. आणि ग्रुप टूर आलेला आहे मोठा, त्याच्यामुळे खूप गर्दी झालेली इकडे. हे बघू शकता तुम्ही. ड्रॅगन ब्रिज बघा कसला भारी दिसतोय. आणि या साईडला बघा इकडे ना एक यॉट उभी आहे. आय थिंक इथून आहे ना तुम्ही प्रायव्हेट यॉट वगैरे बुक करू शकता. 2-3 यॉट उभे आहेत इकडे. आणि तिकडे एक ते मोठीशी शिप आहे ना, आय थिंक ते रेस्टॉरंट बनवलेलं आहे. शिपच्या आकाराचं ते रेस्टॉरंट आहे मोठं. आणि इकडे सगळीकडे या छोट्या छोट्या तुम्हाला यॉट बघायला मिळतील. भारी बनवलं आहे यार, म्हणजे टुरिस्ट अट्रॅक्शन भारी एकदम. पोल बघू शकता तुम्ही वरती मोठे मोठे. सगळीकडे असे हार्ट शेपचे मोठे मोठे लाईट्स लावलेले आहेत. ॲक्च्युली ना पूर्ण फोटोजेनिक प्लेस आहे यार. आणि इंस्टाग्रामसाठी तर एक नंबर आहे. यार मित्रांनो, बघू शकता तुम्ही इकडे इथून पूर्ण दनांगची ना स्कायलाईन दिसतीये. आणि छोटंसं डाऊन आहे पण खूप सुंदर दिसतंय. असा काही लव पियर होता मित्रांनो, भारी होता. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं ना, ही हान रिव्हर आहे आणि सगळीकडे पूर्ण लाईटिंग केलेली प्रॉपरली. हा ड्रॅगन ब्रिज पण भारी इकडे. आणि ह्या बिल्डिंग, हे स्कायस्केपर्स वगैरे जे तुम्हाला दिसत आहेत ना, त्याच्यावरची लाईटिंग पण खूप भारी दिसते. हे बघा. त्यामुळे जर दनांगमध्ये जर कधी असाल ना, या प्लेसला नक्की व्हिजिट करा.
यार हा मोठासा स्क्वेअर आहे इथे, माहित नाही का बरं आहे, एक असा मोठासा स्क्वेअर बनवून ठेवला आहे यार इथे ना. म्हणजे सिटीच्या मध्यभागी तुम्हाला मोकळ्या जागा खूप दिसतील आणि भारी वाटतं. म्हणजे असं मोकळं असलं ना, बघा मोठासा ब्रिज हा आपला ड्रॅगन ब्रिज आणि त्याच्या बाजूलाच आहे ना एवढा मोठा स्क्वेअर करून ठेवलेला आहे. भारी ना, मस्त आहे, खूप सुंदर यार. मोठ्या LED लावून ठेवल्या राव इकडे. यार इथे एक नाईट मार्केट आहे, नाईट मार्केटमध्ये जाऊ, बघू तिथे अजून काय बघायला मिळतं ते. पण यार ट्रॅफिक जणांची खूप खतरनाक ट्रॅफिक आहे. हे बघू शकता तुम्ही ट्रॅफिक किती आहे. चला बघू नका काही नाही. आणि मग आम्ही वळालो दनांगच्या प्रसिद्ध नाईट मार्केटकडे, जिथे दिवे चमकत होते, लोकांची गर्दी होती आणि हवेत एक वेगळीच चव होती. एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारचं सी फूड, वेगवेगळे ज्यूस, रंगीबेरंगी बॅग्स आणि कपडे, तर दुसऱ्या बाजूला लोकांचा उत्साह आणि जगभरातून आलेले पर्यटक. प्रत्येक स्टॉल एक वेगळी कथा सांगत होता. मित्रांनो बघू शकता तुम्ही, दिस इज फ्रॉग राईट. या हे बघा इथे एक फ्रॉग आहे पूर्ण आणि दिस ऑक्टोपस. येस, तो ऑक्टोपस आहे. हे श्रिम्प आहे. त्याच्यानंतर हे आपले काय म्हणतात शिंपले आणि हे बाकीचं चिकन वगैरे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी दिसतात. बघा तुम्ही किती मोठा बघितलं तुम्ही, बारी. आणि श्रिम्प पण सही. हा फ्रॉग बघा पूर्ण बनवलेला आहे. Hello. Rushup. Yes, Okay. yes. Rushup and chicken dry and stir fry noodle. No wood, no pay. Thank you. I'll just explore. Okay, you come back. Come back. Yes. Okay. Of course. Yeah. Wow, nice. मित्रांनो इकडे बघा, इकडे आपल्या समोर कुक करतायत. व्हेरी नाईस. या Do you want? Yeah, I'll just explore this first and then I'll come back. Come back. Yeah, Come back me. I'll come back. Don't forget. Yeah. Remember me. Yes, yes. इकडे हे सगळे खेळण्याची दुकान आहेत. स्लग घ्यायचंय. हां म्हणजे स्लग काय असतं? इकडे या. काय या ना 2 मिनिटं. अरे यार ही श्राव्या काय मागे लागली काय माहिती. या ना. आलं माहिती आहे तुम्हाला काय यार हे असं आहे ना, यांना घेऊन आलो ना की अशी मागे लागतात यार माझ्या. स्लग. काय असतंय स्लग. आणि याचं काय असतं? हे बघा. हवळी नाही याचं या. काय करणार आहे? या बाई. Hello, you barbecue. People chicken October barbecue sit down here. तेवढ्याच चैतालीच्या नजरेस पडला एक स्टॉल आणि तिथे दिसला ऑक्टोपस. ती म्हणाली हे ट्राय करायचंय. आणि मग काय, आम्ही ठरवलं चला आज इथेच खायचं. वरच्या मजल्यावरती सिटिंग अरेंजमेंट होती. आम्ही ऑर्डर दिली आणि काही मिनिटांमध्येच गरमागरम ताजा ऑक्टोपस तयार. छोटंसं मार्केट आहे मित्रांनो. मार्केट वगैरे फिरून आलो. इकडे आहे ना म्हणजे खाण्यासाठी झुंबड उडालेली असते लिटरली, की प्रत्येक जण आपल्याला बोलत की तुम्ही आमच्या स्टॉलवरती या, आमच्या स्टॉलवरती या. कॉम्पिटिशन खूप तगडी आहे इथे आणि जास्तीत जास्त तुम्हाला इथे ना सी फूडचे ऑप्शन बघायला मिळतील. सी फूडसोबत तुम्हाला चिकन, मटन, बीफ, पोर्क आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे लिटरली ऑक्टोपस, शिंपले, त्याच्यानंतर प्रॉन्स, त्याच्यानंतर लॉबस्टर, खास करून फ्रॉग म्हणजे लिटरली एवढे मोठे मोठे फ्रॉग्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर मी आता इथे ऑक्टोपस ऑर्डर केलेलं आहे. श्राव्याचा इथे ज्यूस आलेला आहे. श्राव्याने इथे ज्यूस ऑर्डर केलेला आहे वॉटरमेलनचा. श्राव्या, वॉटरमेलनचा ज्यूस आवडतो तुला? हो मला खूप आवडतं. हे पाहिजे ते पाहिजे. ही श्राव्याना खूप मागे लागते बरं का. की मागे लागली होती श्राव्या माझ्या आणि श्राव्याने वॉटरमेलन ज्यूस ऑर्डर करायला लावला मला. हा आहे की नाही? बरं ठीक आहे. जर आता पिऊन दाखव मला कसं आहे, टेस्ट कशी मला सांग. ओरिजिनल वॉटरमेलन ज्यूस. मग ओरिजिनल वॉटरमेलनचाच ज्यूस आहे बेटा तो. आतमध्ये खूप क्राऊडेड आहे मार्केट बऱ्यापैकी आणि छोटे छोटे दुकान आहेत म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला इथे सगळ्याच गोष्टी मिळतील. पण छोटंसं आहे, खूप जास्त मोठं नाही. एक 3 ते 4 लेन आहेत फक्त आणि जवळजवळ असे छोटे छोटे स्टोअर्स आहेत सगळे. तर भारी आहे. म्हणजे तुम्ही जर का दानांगमध्ये येत असाल ना तर तुम्ही इथे बिलकुल या, कारण की तुम्हाला खाण्यापिण्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर मित्रांनो फायनली आपला ऑक्टोपस आलेला आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा हा आहे ऑक्टोपस. भाई हा मोठाच्या मोठा असतो पण आम्हाला पीसेसमध्ये दिलेला आहे, तोडून दिलेला आहे. सोबत सॉस आहे आणि आहे मीठ. आता बघू खाऊन कसं आहे. चैताली एक्सायटेड? Yes. चैताली पहिल्यांदा खाणार आहे. मी याच्या आधी खाल्लेलं आहे व्हिएतनाममध्ये असताना. चैताली पहिल्यांदा खाणार आहे. मी याच्या आधी खाल्लेलं आहे. मी लास्ट टाइम जेव्हा व्हिएतनाममध्ये आलो होतो तेव्हा मी होयानमध्ये खाल्ला होता.
तर मला माहिती आहे याची टेस्ट कशी आहे, पण आता चैताली खाणार आहे तर बघूया चैतालीला कसा वाटतो ऑक्टोपस, बघू आता कसा खाऊन. लागतो ऑक्टोपस. कसा जर का हां, घे. मला ते एक्सप्रेशन बघायची आहे त्याच्यात, तर ट्राय कर आणि सांग कसं आहे. कसं आहे? छान आहे, जसं असं वाईट नाही आहे काही. असं रबरासारखं लागतं. एक्झॅक्टली इलॅस्टिक सारखा लागतो. हम्म. मी लास्ट टाइम खाल्लेला होता त्याच्यामुळे मला याची टेस्ट माहिती होती. चांगला लागतो, मला आवडला आहे, म्हणजे मला आवडला होता म्हणून मी परत एकदा मागवला. परत एकदा ट्राय करू. आता इथला कसा आहे ते आपण बघूया नेमका. हा घेतला मी ऑक्टोपस, आता बघू याची टेस्ट कशी आहे ती, है ना. त्या आतमध्ये ना आपण तो बकरीचा कान कसा खातो ना, सेम त्या टाईपमध्ये लागतो. टेस्ट भारी आहे. पण त्या गजबजलेल्या मार्केटमध्ये आम्ही फक्त पर्यटक नव्हतो, आम्ही त्या क्षणांचा भाग झालो होतो. कधी कधी प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं बघणं नसतं, तर त्या ठिकाणांशी जोडले जाणं असतं. तुम्ही कधी असं स्ट्रीट फूड ट्राय केलंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम दनांग, व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.